जेवढं गहू आपल्याला आहे नाही याच्यामध्ये कंट्रोलमध्ये मिळते की नाही, कंट्रोलमध्ये तेवढं गहू आपल्या इथे पोल्ट्रीला लागते. मग विचार करा कसा विषय असेल. म्हणजे हे खाल्लं तर ते ते 4 अंडी अशी ह्याच्यामध्ये ताकद असते एवढी. मित्रांनो, स्वागत आहे बघा तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये. आज आपण चाललोय बघा आता गावाकडे, कारण आपल्या पिल्ल्यांचं तुम्हाला कंडिशन दाखवतो. आता तुम्हाला जरा जास्त वाढ दिसणार आहे त्यांच्यामध्ये, कारण आपण 1 तास अर्धा तासभरच आपण त्यांचं खाद्य काढतोय आणि दिवसभर त्यांना खाद्य ठेवतोय. संध्याकाळी एक तासभर काढतोय फक्त. आता तुम्हाला भरपूर त्यामध्ये वाढ दिसणार आहे. आता दाखवतो, चालत येतं तर सगळं आपल्याला काम पण करायचं आहे. चला बघा, आता आपण आलोय बघा शेड जवळ, आणि ह्या रानामध्ये आपण हे नांगरून घेतले बघा आत्ताच. आणि आपण इकडे ही वरचं करून घेतले, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच आजचीला. हे वरच्या साईडला आपण ही करून घेतले, कारण ही बारकं होतं ना. ही बघा आता ही साईज आहे ना, याच्या वरनं कोंबड्या आहेत ना ते बाहेर चाललेल्या, त्यामुळे आपण ही असं वरनं पॅकच करून घेतले आता पूर्णपैकी. हे बघा, हे सगळं आता वरपर्यंत सिडनेट मारून घेतले. इकडे जरा कम पडले त्यामुळे आपण पातळ असतं ना, पातळ ते मारून घेतले 2-3, आणि आपण वरच्या साईडला हे सगळं पॅकच करून घेतले डायरेक्ट. आता चला आज जाऊया. लाईट तर बंद केली, आता आज जाऊया डायरेक्ट. दाखवतो तुम्हाला. इथे चप्पल बदलूया, सगळं घाण होतंय त्यामुळं. आता आज जाऊया आणि आज दाखवतो तुम्हाला तिथलं सगळं. दोन मिनिटातच जाऊया. पहिला तर हे लागलीत लय वळवळायला, यांना घेऊया आपण सोडून बाहेर, मग विषय मिटतोय. बघा ती बाहेर येते बघा. बाहेर येते बघा सगळे. 4-5 दिवस झालं आपण पण आलो नव्हतो. 4-5 दिवस मी पण आलो नव्हतो, त्यामुळं इथं मज्जा राहिल्या. दाखवतो तुम्हाला आतलं सगळी कशी पक्षी झाली, मोठी लाट दाखवत चला. हे बघा, आता हे तुम्हाला वाढ दिसेल बघा जास्त. या पक्ष्यांमध्ये तुम्हाला वाढ तर जास्त दिसत असणार आहे, कारण खाद्य काय आपण यांना चालूच ठेवलंय कायम. हे बघू शकता, यांचा तुरा बघून घ्या तुम्ही. यांचा तुरा आहे तो तुरा जरा मोठा झालाय, आणि इकडं बांधायला आपण वर काट्या ठेवल्यात ना, त्यांवरनी बसतील त्यांनी. त्यामुळं त्यांनी परफेक्टपणे काय झाले माहिती आहे का, त्यांचा तुरा पण वाढलाय आणि खाद्य चालू आहे. त्यामुळं डायरेक्ट त्यांना 1 नंबर असं तुरा, यांची बॉडी वगैरे सगळं परफेक्टपणे होते. त्यामुळं आपण खाद्य काय काढलं नाही बघा. आता इथं खाली सांडतेत म्हणून आपण वर बांधून घेतले बघा परफेक्टपणे. हे सांडतेत ना, त्यामुळे बांधून घेतले. आणि तो काल परवा एक व्हिडिओ टाकलेला बघा, हे मासे चिकटतात बघा. हे बघा, हे थोड्याफार मासे अडकते त्या थोडाफार, आणि बारीक कीटक असतात ना, ती थ्रिप्स वगैरे ती सगळे याला चिकटते परफेक्टपणे. दाखवतो तुम्हाला. इकडे पण लावले आपण. हे बघा, हे सगळे थ्रिप्स वगैरे, आणि सगळी भांडे ती वर बांधून घेतली बघा. वर बांधून घेतली कारण खाली ठेवले ना, ती लागली त्यांना, ती पाडायला लागली, ती घाण करते. ती बघू शकता तुम्ही. आता तुरा बघा यांचा, तुरा फक्त. आता या कोंबड्या तुरा बघा कसा झाला, खतरनाक पाणी. आता फक्त यांना 1 महिना एक 30 दिवस झाले बघा. 30 दिवस, 1 महिना नाही, 1.5 महिना, 1 महिना 15 दिवस 20 दिवस झाले फक्त. आत्ता त्या दिवशी मी टाकलेला तो व्हिडिओ, एक 5-6 दिवस झाले. 1 महिना 20 दिवस झाले बघा. बघू शकता तुम्ही कंडिशन यांची. खतरनाकपणे या साईडला हाणून दाखवतो जरा. वर बसतील बघा परफेक्टपणे. तर अशा पद्धतीने आपला स्टॉक आहे. आता आपल्याला एक 10 मिनिटं, आपल्याला 10 म्हणजे एक अर्धा तासभर ही खाद्याची भांडी काढायची आहेत. कारण का माहिती आहे काय, हे खाली जी बारीक खाद्य पडले ना, हे खाद्य त्यांनी खात्यात वेचून असे उकरून खाद्य खात्यात. त्यामुळे आपण ही पहिला तरी भांडी काढून घेऊया, आणि परत ती ही जी पाण्याची भांडी आहेत ना, ती पाण्याची भांडी ती धुवून घेऊया. आणि पहिला तर हे खाद्याची भांडी काढूया, आणि परत आपण बाहेर खाद्य पण टाकायचं, म्हणजे ते राहिलेलं शिल्लक असतंय ना ते टाकायचं. चला.
तर काढली ती. आता भांडी आपण तिथं धुव्या आणि परत एकदा आणून त्यांना पाणी भरून ठेवूया. चला पहिला तरी भांडी आहेत ती बाहेर नेऊन ठेवूया. इकडे येऊन थांबलेत बघा कोंबडे. भांडी बाहेर नेऊन ठेवूया. चप्पल पहिला वर ठेवूया, नाहीतर चप्पलावर गेम करतील, काय तर गेम होईल. इथली हे भरूया, त्यामध्ये पाणी भरून घेऊया. पाणी भरूया पहिला. ते बघा आता ही ठिबकची बटणं वगैरे यांनी पाडलीत बघा खाली. आता ही काय करते, ती वरनं ती पत्र्याला हादरा बसला ना त्यातनं ती पडते. तो आपण वर ठेवलेली आहे तर इकंड पडायला लागली ह्याची आतमध्ये ठेवलेली इकडं. आता गोळा करून ठेवूया आपण. आणि तिकडे एक 2-3 पोती आहे, ती पोती पण आपल्याला गोळा करायची, कारण ती घाण झालीत ना, त्यामुळं त्याच्या आतमध्ये आपण ठेवावं लागलो. तिकडे तर वर पाणी पण भरायला लागले, त्यामुळं काही विषय नाही. हे बघा आता हे बघू शकताय तुम्ही, याला किती किडे चिकटली ते बघा. परफेक्टपणे हे काम करते. आपल्याला 2-3 वेळा हे बदलायला लागते खरं. मग या चिकट संपला की म्हणजे बारीक जी किडा असते ती, त्यामुळं पोल्ट्रीत रोगाचा प्रसार काय येत नाही. आपण 5-6 जागी लावलेलं खरं ती खाली पडले, एका जागी ती जमिनीत गेले, असं झाले. बरं पाणी आपल्याला एवढं बास होते, एवढं पाणी तर बास होते. आता एवढं निव्या बाहेर आणि आपल्याला धुवायचे भांडी खसखशी जाम. दाखवतो तुम्हाला थांबा. ते ठेवले. आता हे मोठे एक भांडं आणि साबण आणलेला ते कुठं आहे बघा. साबण घेऊया आणि हे भांडी हे पडलं बघा. साबण आपल्याला यामध्ये ठेवायचं. पहिला तर हे टोपण घेऊया आणि बसायला एक स्टूल आपल्याला इथं खाय सोडा, त्यामुळे काही विषय नाही. आता हे जरा धुवून घेऊया. मोठं धुवायचं असते, काय लई धुवायला लागत नाही सोडा. आता धुवून घेतो आणि परतच भेटतो. आपण हे धुवून तर ठेवली ती आता भांडी, ही धुतली ती. आता यातलं पाणी थोडं यांना पण ठेवून घेऊया, कारण यांना उन्हात सोडले त्यामुळे ताण लागते लगेच. आता पहिला आपण यांना पाणी ओतूया. कुठल्या ह्याच्यात ओतायचं, हे तर घाण झाली. काही घाण होत नाही सोडा, एवढं ती मातीच असते. पहिला काय ह्यातच पेतात, सुट्टी देत नाहीत. त्यामध्ये पाणी ओतून घेऊया. पहिला धुवूया जरा आणि त्यांना पाणी ओतूया. हे बघा लगेच गोळाच झाली बघा. इथं असा विषय आहे. हे लागली लगेच घाण करा. बघा आता पाणी ओतूया. पाणी तर ओतले आपण. आता ते पाण्याला काही सुट्टी देत नाही बघा. पिते तर बघा तिथं पाणी, कारण जरा जास्त ऊन असलं ना त्यांना ताण लय लागते. आता ही भांडी जी आहेत ना, ती आपण भांडी नेऊया आत. पहिला तर त्या पिल्ल्यांना पण ताण लागले असणार आहे, ते भांडी भरून ठेवूया आणि जाऊया आता आत डायरेक्ट. पहिला एक भांड तर भरून घेऊया. बघू शकता तुम्ही याचा तुरा वगैरे कसं झालाय परफेक्टपणे. याचा काय विषय झाला माहिती आहे का, ह्या तुरा असा आपण जास्त खाद्य ठेवलं ना तसं तुरा जेवढा वाढतो तेवढा चांगला क्वालिटीचा माल वाटतोय. ते खाली एक बसलाय बघा, दाखवतो तुम्हाला बघा. तो हा मधला याचा तुरा बघू शकता कसला खतरनाक दिसतोय ना. हे बघा कसला खतरनाक पक्षी दिसतोय बघा. जेवढा तुरा असेल क्वालिटीचा तेवढा माल क्वालिटीचा असणार 100%. आता हे पाणी भरायचं चालू आहे बघा. इकडे पाण्यामध्ये आपण काय टाकत नाही आता, कारण त्यांना टॉनिक वगैरे आता द्यायचं नसतं त्यामुळे. आता हे आपण असं भरून वरती अडकून घेतले बघा आणि आता पाणी पितात बघा. इकडं पाणी पितात इकडं. आणि तुम्हाला मी सांगितलं ना ते खातात बघा, हाय का, हे खालची वेचून खातात. त्यामुळे एक तुमचं पण जर शेड असेल तर सांगतो 1 तासभर तर भांडी मग काढून ठेव जावं वरती,
कारण ती खाली खाली पडलेलं खाद्य असते ना, ते काही वेस्टेज जात नाही, त्यामुळे ते खात्यात. आता राहिलेली भांडे ती आणूया, राहिलेली भांडे ती एवढे आणून पाणी भरून ठेवूया. आपण आता इथलं सगळं म्हणजे पाण्याचं वगैरे तर ठेवलंय. इथे 2-3 बटणं चालू आहे, ती बटणं तर बंद करून घेऊया. आणि बघा हे वरती केलेलं जर त्याचा फायदा आहे बघा, वर जाऊन बसतात बघा परफेक्टपणे. इकडं आपण इकडं 2 साईडला इकडे एक मारले आणि काठी इथे एक मारले. अजून आपल्याला वरती करायचं होतं खरं ते त्या साईडला जर इकडं जायला यायला वाट ठेवले, त्यामुळं आपण दाखवतो मला इकडं. थांबा बघा, इथे एक काठी आहे, ही काठी, ती एक काठी, तिकडे एक काठी, आणि इकडे काठी, इथे एक काठी, अशा 5-6 काट्या आपण लावलेल्या. त्या वरणी जाऊन बसतात बघा. कारण काय विषय माहीत आहे का, जेवढी खाली जागा कमी पडेल तेवढी पिल्ली वरती जाऊन बसणार आणि त्यांना जागा पेस मिळतोय ना, त्यामुळे ती पिल्ली फास्टमध्ये मोठी होतात. आता आपण या पिल्ल्यांना बाहेर सोडायचं पण काम चालू करायचं आहे लवकरच, की आता 1-1.5 महिनेच तर झाली ती, त्यामुळं आपण यांना बाहेर सोडायला पण चालू करायचं आहे. काय करायचं माहिती आहे का, या पिल्ल्यांना आत घालायचं त्या पिंजऱ्यामध्ये. इकडे आत घातलं ना, मग ही बारकी पिल्ली बाहेर काढायची, सगळी बाहेर सोडली की मग जरा त्यांची बॉडी नॅचरली तयार होते, त्यामुळं काही विषय वजनात वाढ होते, सगळीकडेच वाढ होत्या. त्यामुळे आपण तसं पण चालू करायचं आहे. तर 2-3 दिवसातच चालू करायचं आहे, कारण 2 माणसं लागतात, त्यामुळं आपल्याला बाहेर काढायला, हाणायला वगैरे 2-3 माणसं लागते ती. आता तुम्हाला एक अंडं दाखवतो, आपल्या कोंबड्यांचं अंडं गावले बघा, त्यामध्ये ठेवले. आता हे बघा, अंडं गावात चालू झालीत आपल्याला. एक 5-6 आता एक 10-12 तर गावली ती. हे बघा, देशी अंडे असलं असते, बघून घ्या तुम्ही. आत्ताच जरा लालसर तपकिरी कलरचं अंडं असतं हे आपल्या हे बाहेरच्या कोंबड्यांचं आहे बघा. ह्या कोंबड्यांचं जे अंडं आहे देशी असते बघा. ही साईज काय लय मोठी नसते, लय बारकी नसते, एवढी साईज असते बघा बरोबर. आणि हे अंडे जर तुम्ही एक खात असाल ते पोल्ट्रीचं, म्हणजे हे खाल्लं तर ते 4 अंडी अशी ह्याच्यामध्ये ताकद असते, एवढी ताकद असते या अंड्यांमध्ये. देशी अंडे, प्युअर गावरांचं देशी अंडे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी कॉन्टॅक्ट सांगतो, खाली नंबर पण देतो, तर त्या नंबरवर फोन लावा. आपलं गाव आहे मतकुंकी म्हणजे तालुका तासगाव, जिल्हा सांगली. तर तुम्हाला हे काय कोंबडा वगैरे म्हणजे अजून आखाड महिन्यामध्ये जर पाहिजे असतील, आखाड महिना म्हणजे अजून एक महिना राहिला फक्त, 1-1.5 महिन्यानं आखाड चालू होते. आता आखाड महिन्यामध्ये आपला हा स्टॉक 100% विकायला येतोय, 100%. यांचा पत्ता तुम्हाला मी ग्रामपंचायत पाशी मतकुंकी द्यायचं, ग्रामपंचायत अजित पोल्ट्री फार्म. जर विचारलं तुम्ही सगळ्या गावात कोणाला पण विचारा, सगळी तुम्हाला इथला पत्ता सांगणार आहे 100%. आणि आता आपण ॲड पण बनवणार आहे त्याची इंस्टाग्रामला. आपल्या पेजवर तुम्ही जर फॉलो असला तर मी आपल्या चॅनलमध्ये तिकडे डॅशबोर्डला तर लिंक दिली आहे बघा, त्या चॅनलवरून जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आपल्या चॅनलला, आपल्या इंस्टाग्राम चॅनलला. आपण इथे ॲड पण करणार आहे कोंबड्यांचं खपण्यासाठी. हे बघा, असं स्टॉक आहे आपला इथे एवढा कोंबड्यांचा, बरोबर आखाड महिन्यात विकायला येते. त्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असलं तर नंबर मी खाली सेंड करतो. अजून एक 1.5 महिन्यानं, खरं 1.5 महिन्यानंच फोन करतो, 1.5 महिन्यानं फोन करा, तुम्हाला नक्की 100% गावरान क्वालिटीचं अंडी आणि कोंबड्या 100% मिळणार. चला, पहिला तर आपण एक काम राहिले ते म्हणजे ह्या कोंबड्यांना ते गहू टाकले ना, ते वाळलं गहू आहे फक्त. गहू ते असं कोंब येऊन टाकलेलं नाही, कारण ते कोंब येऊन टाकलेलं खाद्य कसं असतंय, ते जरा फुगतंय, त्यामुळे त्यांना चावाय बरं येते, तर ते तिला खात नाही. त्यामुळे आपण आता एक पाटी भरून ते करूया. पहिला तर या पाटीमध्ये हे थोडं घाण आहे ते धुवून घेऊया, पहिला तर धुवून घेऊया आणि मगच त्यामध्ये खाद्य व पाणी टाकूया. बघू शकताय तुम्ही, अशी पाटी एखादी घ्या, सांगतो तुम्हाला परफेक्टपणे. हे आपले गहू आहे, यामध्ये आपल्याला काय विषय माहिती आहे का, आपल्याला जेवढं गहू आपल्याला हे नाही याच्यामध्ये कंट्रोलमध्ये मिळते की नाही, कंट्रोलमध्ये तेवढं गहू आपल्या इथे पोल्ट्रीला लागते. मग विचार करा कसा विषय असेल,
आपला विषय मग दाखवतो तुम्हाला. हे बघा असं जर हे गहू आहे ना, असं दोन दिवसाचा पुरण्याजोगं तर गहू घ्या. यामध्ये आपण पाणी ओतायचं, पाणी ओतून त्याला फुगवायचं. फुगवलं की त्याला कोंब येतात. मग ते कोंब आले की ती कोंबड्या परफेक्टपणे खाते. ते दाखवतो तुम्हाला. असं डायरेक्ट आपण इथनं तिकडनं आणतो काय, डायरेक्ट कंट्रोलमधनं करून आणतो. ती पोतं इथंच डायरेक्ट. ही बघा, ही मागच्या वेळेचं पोत आहे, ही आत्ताच पोत आहे. आता यामध्ये थोडं पाणी ओतूया आणि बाहेर नेऊन ठेवूया. पाणी पाहिजे तेवढं होता, जेवढं गहू भिजतंय तेवढं पाणी ओतवा त्यामध्ये. बाद झालं एवढं. आता हे एका चांगल्या ठिकाणी नेऊन ठेवायचं, म्हणजे असं गारवा ठिकाण असतंय ना, त्यामुळे उद्या तर 100% फुगतंय. उद्या मी आणि दाखवतो तुम्हाला, फुगतंय उद्या. आणि त्याला कोंब येतात, म्हणजे 2-3 दिवस तर लागतात कोंब यायला. म्हणजे आज ठेवलं की शनिवारी, आज आहे गुरुवार, सोमवारी घालायला येते. त्यामुळं 2-3 दिवस म्हणजे जरा जर खाद्य राहिलं असलं तर 2-3 दिवस आधीच तुम्ही भिजवून ठेवलं पाहिजे. मग तिसऱ्या दिवशी परफेक्टपणे घालायचं. तर चला ते ठेवूया आता बाहेर एका सेफ जागी म्हणजे तिथं घुशी वगैरे नाहीत असं बघून त्या जागेला ठेवायचं. कारण आत ठेवलं तरी हे सगळी घाण करणार, इकडे तिकडं. इथं यांच्यामध्ये ठेवलं तर ही घाण करणार. तर आपण इथं एक सेफ जागा आहे, म्हणजे हे हत्ती कसं आहे इथं ठेवूया. त्यामध्ये एक पोतं वगैरे एक झाकूया. चला बघा, आपण आता तिथं ठेवलंय. आता त्यावरती आपण हा पत्रा झाकून घेऊया, कारण घुसबीस त्याला काय लागणार नाही. इथं ठेवून घेतले बघा आपण. हे बघा इथं आपण ठेवलंय त्याच्यामध्ये. आता याच्यावरती आपण एक पत्रा झाकून घेऊया. झाकूया, रस्त्यात यायला नको. बघा आपण झाकला बघा याच्यावर, म्हणजे इकडं तिकडं काय घुस वगैरे काय जायला नको त्यामध्ये. आता यांना आपण थोडं खाद्य आणलंय, ते खाद्य पण यांना टाकून घेऊया, म्हणजे शिल्लक राहिलेलं फळभाज्या वगैरे ही खात्यात परफेक्टपणे, त्यामुळे टाकूया. बघा आता यांना थोडं राहिलेलं ते टाकलंय बघा, भात आणि थोडं टमॅटो ते आहे ते टाकलंय आपण. ते लागले आता खायला. आता यांना पण थोडं आपण चालू केलंय टाकायला, कारण त्यांची बॉडी परफेक्टपणे बनते बघा. असलं गावरान पद्धतीने बनवलेलं आपल्याकडे 100% माल ओरिजिनल आहे. तुम्हाला जर बघायचं असले तर क्वालिटी एकदा तुम्ही इथं शेडवरती आपली येऊन बघा. ग्रामपंचायत मतकुंकी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली असा याचा पत्ता आहे बघा आपला. बघू शकता. इथं आमचे पप्पा असतात, मी काही लय नसतो इथं. कवा तर मी येतोय, असं पप्पा कामाला गेलं तर मी येतो इथं. हे बघा तुम्ही, क्वालिटी एकदम खतरनाक मिळणार तुम्हाला. गावरान, ओरिजिनल गावरान. ही जी अशी क्वालिटी, इकडं अशी क्वालिटी होते बघा. हे कसा आहे कोंबडा आहे, लाल बड आहे गो. यामध्ये 2च कोंबडा आहे. ती आपण 2-3च ठेवलेत, कारण लय ठेवलं नाही तिथं. मोठं आहेत ते. आपल्याकडे पहिला 200 पक्षी होते, ते सगळेच संपले. त्यामुळे क्वालिटीचा तुम्ही विचार करा, 100% इथं व्हिजिट करा नक्की. काय मतकुंकीमध्ये मित्रांनो, बघा आता एक इथं अंड गावले बघा आपल्याला. हे छोटंच घातलंय बघा हिनं. हे बघा, हे काय वेगळंच दिसायला लागले. हे पहिलाच अंड आहे ना, हे या कोंबडीचं पहिलंच अंड आहे, त्यामुळे असं दिसायला लागले बघा. या कोंबडीने घातलंय बघा. आत्ताच घातले बघा. 2 सेकंद झाला अंड घातले फक्त आत्ताच. कसं जरा याचा आकारच वेगळा आहे बघा. हे पहिला अंडा आहे, त्यामुळे तसं झाले. असून दे, कसलं का असं ना, अंड जेव्हा घातलं ना त्याला महत्व आहे. असं एखादं अंड मिळालं ना, लय मज्जा वाटते. ह्याच्या आधी एक गावलं, मी व्हिडिओ करायचं राहिलं. गावात चालू झाले बघा अंडे आपल्याला. हे थोडं विचित्रच आहे. त्यामध्ये एकच अंड होतं, आता हे गावले बघा आपल्याला. आता मला काही कळलं असं का, हे वेगळंच झाले जरा, म्हणजे तयार होताना जरा वेगळंच झालं. अजून थोडा अंड गावल्याशी मतलब आहे आपल्याला. आता मगाशी एक येते, यामध्ये आणून टाकले बघा इथं मी. तर 2 अंडी झाली ते. आता आपण तिसरं टाकूया. यामध्ये परफेक्ट आपण आणून टाकतोय अंडी डायरेक्ट. मगाशी एकच होतं, आता यामध्ये 3 अंडी झाली बघा. 3 तर झाली ती. आणि घरला एक 10-12 तर नेले, ते आपण खायला चालू केले अंडी. घरातच करून बॉडी बनवायची, सुट्टी द्यायची नाही हो. आपलीच कोंबड्या, आपलीच अंडी सापडायची. चला
आता त्या कोंबड्यांना कोंडूया, पहिला कोंडून घेऊया आणि मगच आपण आता इथलं हे काम राहिले थोडंफार, हे भांडे आहेत ना इकडे नेऊन ठेवायचे आपल्याला फक्त. चला आपलं इथलं टाइम पण झाले जायचं, आपल्याला जायचं तासाला तासगाव मध्ये. आणि आपण राहिलेली पहिला भांडी घेऊया बांधून, भांडी घेऊया प्रत्येक ठिकाणी एक एक होतं तिथं बांधून, आणि आपण जाऊया डायरेक्ट तासाला. आता यांना भुकाला लागल्या असल्यानं असली तुटून पडलेली आहेत बघा भांड्यांवरती. आता भांड्यांवरती तुटून पडलेली, त्यामुळे आपण त्यांना परफेक्टपणे भांडी बांधून घेतलेली. आता थोडंफार इकडं तिकडं खाली खाद्य टाकून घेऊया, कारण ज्यांना मिळत नाही म्हणजे बारकी पिल्ले त्यांची उंची पुरत नाही, त्यांना खाली टाकून घेऊया. चला या सगळ्या पिल्लांना आपलं खाद्य वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. तर हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. मला माहित आहे तुम्हाला 100% हा ब्लॉग आवडला असेल, आणि असेच जर माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आपण भेटू अशाच नवीन टॉपिक वरती, नवीन व्हिडिओ वरती. बाय बाय.